आज या शाळेच्या गॅदरिंग मध्ये जाऊन मला माझ्या लहानपणचे दिवस आठवले. म्हणजे आपली स्कूल लाईफ किती भारी होती राव. कसलं टेन्शन होतं, फक्त मजा मारायची एकदम चिल मध्ये. तर गुड मॉर्निंग गाईज, जय श्रीराम. पहिले तर खूप फॉर्म मध्ये केस वाढविले, आता डायरेक्ट जीवावर आलाय केस सांभाळायचं. वाढवायला काहीच लागलं नाही, पण सांभाळायला खूप लागते. आता तितक्यात आपली आजी आली, ती पण एकदम गँगस्टर तुम्ही पाहू शकता. बाहेर बघितलं पाहिलं की आपली म्हातारी मस्त ऊन शिकू लागली. तिला पण आपण मस्त पैकी गुड मॉर्निंग केलं हायफाय देऊन. तितक्यात आपल्या भावाला पाण्याचे जार घेऊन मला ते ठेवून देऊ मध्ये. ज्या हिशोबाने ताईचं लग्न एकदम जवळ आले, माझे एकदम बेकार बेजारी निघणार आहे. पण काय गाईज, ठीक आहे, नवरीचा भाऊ आहे, करावंच लागेल. दिवसभर फक्त आम्हाला कामाला लावून दिले होते. इकडे जा तिकडे जा, हे घे ते घे, म्हणजे डोकं उठलं होतं भाई. आपल्या माझलगाव मध्ये फिरून फिरून किती फिरावं आम्ही. मला मस्त चिल मारू एक जागेवर बसून. कसलं काय चिल, लगेच फोन आला घरून सामान घेऊन ये. कधी कधी तर वाटते भाई घरच्यांना कळत आम्ही कुठे फिरू राहिलो. मग काय भरलं ते सामान आलो घरी. संध्याकाळी मग तुमचा भाव आला होता शाळेमध्ये गॅदरिंग पाहिला, कारण तिकडे आपल्या छोट्या भावाचा परफॉर्मन्स होता आणि त्या चेहरा तुम्ही बघू शकता किती सिरियसनेस आहे. मध्ये गेल्यावर पाहिलं मी भाई लेकरांनी काय कलाकारी केलेली आहे. म्हणजे काय काय बनविलं होतं मला तेच कळालं नाही आणखी. म्हणजे काय वस्तू एवढ्या भारी केलं ना भाई. मी बघत बसलो. थोड्या वेळ मध्ये गॅदरिंग वगैरे पाहिली पोरांची. डान्स वगैरे मस्त सुरू होते, ते आपण एन्जॉय केला. लहान असताना आपण सगळं केलं, हे सगळं आठवलं मला ते. मग तुमच्या भावाला लागली एकदम बेकार भूक. मग काय आला तुमचा भाऊ दडी मारायला. तिकडे पण आपल्याला आपले फॉलोअर्स भेटले, काही विषय नाही. तुमच्या भावाला असं सपोर्ट करा काही. मग काय बॅक टू रुटीन. आपण आपली मील कंप्लीट केली, त्यात काय निष्काळजी पण नाही करायचा. तितक्यात तिकडे पप्पाची पण मित्र कंपनी येऊन लागली, पण त्यांची पण भेट घेतली. चला काय भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. आपला फोन डेट झाला, म्हणून आपला काय पुढचा व्लॉग शूट नाही करता आला. पण काय विषय नाही, भेटू आपण लवकरच. जय सियाराम.